स्तोत्र 34 18 ते 22. जुना करार पान नंबर 677, स्तोत्र 34 वचन 18. परमेश्वर भग्न हृदय लोकांच्या सानिध्य असतो, परमेश्वर भग्नयदी लोकांच्या सानिध्यात असतो, अनुतप्त मनाच्या लोकांचा अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार तो करीतो. उद्धार करतो. नीती मनाला फार कष्ट होतात, नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वातून परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवतो. त्याला सोडवतो. त्याची सर्व हाडे त्याची सर्व हाडे तो सांभाळतो, तो सांभाळतो. त्यातले एकही मोडत नाही. दृष्टाचे मरण दुष्टाईचे मरण दृष्टाईतच होणार. दुष्टाईतच होणार. नीतिमानाचे द्वेष्टे नीतिमानांचे द्वेष्टे दंड पावतात. परमेश्वर आपल्या सेवकाच्या जीवाचा उद्धार करतो. त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही. हालेलुया. आमेन. म्हणा कोणीही दोषपात्र ठरत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपला विषय काय आहे? हे वर्ष आपल्यासाठी आनंदाचा आणि भरभराटीचा असेल. तुटलेल्या हृदयांना परमेश्वर पुन्हा एक करल. तुटलेल्या भांड्याचा परमेश्वर मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेईल. हालेलुया. जर आज तुम्हाला भरायचंय तर तुम्हाला रिकाम व्हायला लागल. काहीतरी तुम्हाला काढायला लागल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काहीतरी तुमच्यातून परमेश्वर काढेल तर तुम्ही तयार राहा. खाली होण्यासाठी तयार राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी रिकामा झालो म्हणून मला देवाने अद्भुत नवीन आत्म्याने भरलं. जर मी रिकामा झालो नसतो तर मी ही सेवा करत नसतो. मी आज कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असतो. हालेलुया. वेगळ्या ठिकाणी असतो, कदाचित नसतो. पण जर मी आज आहे त्याच्या उपस्थितीमध्ये तर माझं काम आहे त्याला धन्यवाद देणं. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? जर मी आज त्याच्या उपस्थितीमध्ये आलेलो आहे तर माझं काम आहे त्याला धन्यवाद देणं. प्रेज द लॉर्ड. आत्म्याद्वारे आणि शरीराद्वारे आणि मुखाद्वारे त्याला धन्यवाद द्या. पूर्ण आत्म्याने त्याला काय करा. दावीद मोठा राजा होता, पण काय करायचं? तो देवाला धन्यवाद द्यायचा. म्हणून दावीदाबरोबर परमेश्वर कसा बोलायचा? मित्रासारखा. कसा बोलायचा? मित्रासारखा. प्रत्येक गोष्ट त्याला परमेश्वर सांगायचा. आणि दावीदनी खूप मोठे मोठे पाप केले होते, पण परमेश्वरांनी ज्यावेळेस त्यांनी माफी मागितली ते पाप त्याचे परमेश्वरांनी शुद्ध केले. हालेलुया. समजते तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण परफेक्ट आहे का आपल्यामध्ये? परफेक्ट कोण आहे का? नाही. मी पण परफेक्ट नाहीये. हालेलुया. परमेश्वराकडे जेव्हा आपण आलो, जेव्हा आपल्या कानावर कुणीतरी सुवार्ता आणली त्यावेळेस आपण परफेक्ट होतो का? नाही. नव्हतो. मोशे परफेक्ट होता का? नाही. प्रेज द लॉर्ड. दावीद परफेक्ट होता का? नाही. मला सांगा, पत्रस परफेक्ट होता का? नाही. परफेक्ट होता का? पौल जो नंतर शाऊलचा पौल झाला, हालेलुया, तो परफेक्ट होता का? नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणामध्ये काहीतरी कमी होती का नाही? मला ऐकताय तुम्ही सगळे? कोणामध्ये काहीतरी कमी होती. परमेश्वराने काय केलं? त्याच्याकडे आल्यानंतर म्हणा परमेश्वराकडे आल्यानंतर परमेश्वराने त्यांची कमी त्यांना दाखवून दिली की तू कुठं चुकतोय. हालेलुया. परमेश्वर आजच्या वचनांद्वारे आपल्या मंडळीला दाखवून देईल की आपण कुठं चुकतोय. आपल्याकडनं काय घडतंय? जे परमेश्वराला पाहायचं नाही ते आपण करतोय का? जे परमेश्वराला ऐकायचं नाही ते आपण बोलतोय का? हालेलुया. आपल्या कृतीतून, आपल्या चालण्यातून, आपल्या बोलण्यातून कोण दिसला पाहिजे? परमेश्वर. आपल्या विचारातून कोण दिसला पाहिजे? परमेश्वर. विचारातून का दिसला पाहिजे? कारण आपला येशू तो आहे सर्वात आधी अंतःकरण पारखतो. तो बाहेरचं रूप नाही बघत,
समजते तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो बाहेरचं रूप नाही बघत, तो आतलं अंतःकरण पाहतो, आतलं अंतकरण पाहतो. अंतःकरण पाहतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांनी माझ्याकडे पहा. मला असं वाटत आहे की झोप नाही झालेली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर काय बघतो? बाहेरचं रूप नाही बघत. आपण किती चांगले दिसतोय किंवा आपण किती काळे दिसतोय, आपण किती गोरे दिसतोय, आपण किती जाड आहेत, आपण किती पातळ आहेत, ते नाही बघत देव. देव काय बघतो? तू बाहेरनं कसा का असेना, तो आतमधनं स्वच्छ पाहिजे. येस. जर तू आतमधनं स्वच्छ नसशील तर तुझ्या बाहेरचा काय उपयोग? हालेलुया. हालेलुया. तू दिवसातनं 3 ते 4 वेळा प्रार्थना करतो. हालेलुया. हालेलुया. पण तुझ्यामध्ये बदलच कुठे? तू फक्त प्रभू प्रभू म्हणतो, पण जे मला तुझ्यातून पाहायचंय ते मला दिसतच नाही, ते मला दिसत नाही. हालेलुया. हालेलुया. येशूला काय बघायचं आपल्यातून? आपल्यातून येशूला त्याचा स्वभाव पाहायचा आहे. येस. हालेलुया. पण तो कुठे आहे आपल्यातून स्वभाव? नाहीये. हालेलुया. आपल्याला थोडं कुणी काय बोललं की आपण चिडतो. चिडतो का नाही? आपण लगेच काय करतो? उलट रिप्लाय देतो. ते इशू आहे का? इशूनी कुणाला चिडून कधी रागावून बोलला नाही? बोलला का नाही बोलला? का नाही बोलला? कारण तो स्वभाव परमेश्वराचा स्वभाव आहे. हालेलुया. कोणाचा स्वभाव आहे? परमेश्वर. परमेश्वराचा स्वभाव आहे. पूर्वी परमेश्वर आपल्याकडे आला तेव्हा आपला स्वभाव नव्हता. आपण येशू सारखे होतो का? नव्हतो. पण आता जर तुम्ही येशूकडे आलात तर आता तुमच्यातनं त्याला स्वतःला बघायचंय. येस. तुमच्यातून आणि माझ्यातून त्याला स्वतःला बघायचंय. येस. आपण सजल्यावरती, आपण नटल्यावरती कुठं बघतो? बघतो की नाही? कुठं बघतो? आरशात. आरशात. आपला परमेश्वर आरशात बघत नाही. हालेलुया. त्याला जर स्वतःला बघायचं आहे तर तो त्याच्या विश्वासणाऱ्याकडे बघतो. आमेन. हालेलुया. जर विश्वासणारा जर चांगला दिसत आहे, सगळ्या गोष्टींमध्ये परिपूर्णतेमध्ये भरलेला आहे, तर परमेश्वर म्हणतो माझ्या प्रतिरूपामध्ये ह्याला मी रचलेले. येस. हालेलुया. हालेलुया. परमेश्वरांनी सगळं बनवताना, हालेलुया, सगळीकडे पाहिलं. ऐकताय तुम्ही? येस. पण जेव्हा मनुष्याला बनवायचं होतं त्यांनी स्वतःकडे त्याला पाहिलं हालेलुया. आणि मग त्यांनी मनुष्याची रचना केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा. आणि जो आत्मा आपल्याला मिळालेला आहे, कैवारी आत्मा, म्हणा कैवारी आत्मा, कैवारी आत्मा. तो आत्मा आपल्याला चालवतो. येस. तेव्हा त्या आत्म्याला आपल्यातून नवीन काहीतरी करायचंय. येस. पण आपण तयारच नाही नवीन करण्यासाठी. रोज आपण कशाने भरलेलो आहे? आळस, कंटाळा, झोप, लोकांबरोबर वादविवाद, कोणाला तरी उलट बोलते, हालेलुया, कोणाचं तरी मन दुखवते, कोणाला तरी तुच्छ लेखते, कोणाबरोबर तरी भांडण करते, हालेलुया. आज मी इतकं काम केलं, उद्याच्याला तू तेवढं काम कर. घराघरांमध्ये भांडण आहेत. काय आहेत? कारण पवित्र आत्मा मिळालेलाच नाही. विश्वासणाऱ्यांचं जीवन मी सांगते. हालेलुया. हालेलुया. विश्वासणाऱ्यांचं, जगामधल्यांचं जाऊ द्या, आपणही पूर्वी तसे होतो, पण सगळ्यांना येशूचा आवाज प्रत्येकाच्या कानापर्यंत जाणार आहे. आणि प्रत्येक गुडगा त्याच्या उपस्थितीमध्ये येऊन बसणारे आणि प्रत्येक गुडगा टेकणारे आणि प्रत्येक जीभ कबूल करणारे की तूच खरा परमेश्वर आहे. हालेलुया. आज जर तुम्ही येशूकडे आला, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 12 शिष्य ज्या वेळेस येशूकडे आले का नाही येशूकडं? येस. येशूने शोधलं. येशूने काय केलं? शोधलं. येशूने कुणावर बळजुबरी केली? नाही केली. पण येशूकडे ते आले. का आले? कारण त्याचा स्वभाव त्यांनी बघितला. हालेलुया. समजते? काय बघितलं येशू मधनं त्यांनी? स्वभाव. स्वभाव. तुमच्याकडे लोक त्याच वेळेस येतील ज्या वेळेस तुमचा स्वभाव ते बघतील.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यांचा येशूचा स्वभाव त्यांनी बघितला आणि येशू सारखं ते करायला लागले, येशू सारखं बोलायला लागले. त्यावेळेस त्यांनी जगाला जाऊन दाखवलं आमच्यातून ख्रिस्त दिसतो. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. त्यांची जगाबरोबर ओळख झाली. आज ते आपल्यामध्ये नाहीयेत. हालेलुया. हालेलुया. आज 12 शिष्य आपल्यामध्ये नाहीयेत. आपल्यामध्ये शाऊल नाहीये, आपल्यामध्ये पत्रस नाहीये. हालेलुया. हालेलुया. मग आता कोण आहे आपल्यामध्ये? आता तुम्ही आणि मी, जे जगाला जाऊन सांगायचंय, दाखवायचंय की माझा ख्रिस्त अजूनही जिवंत आहे आणि तो अजूनही काम करण्यासाठी सक्षम आहे. हालेलुया. अजूनही त्याच्यामध्ये ती ताकद आहे. हालेलुया. मेलेल्यांना जिवंत करण्याची, आंधळ्यांना दृष्टी देण्याची, मुक्यांना वाचा देण्याची. हालेलुया. माझा परमेश्वर माझ्यातून अजूनही ते काम करू शकतो. पण कधी? कैवारी आत्मा मिळाल्यानंतर. हालेलुया. कैवारी आत्मा मागतो, आपण मागतो, परमेश्वर देतो, पण आपण तयार नसतो तो घेण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज खूप लोक पाहिजे, तिथं आहेत का? आज सगळ्यांना सेवा पाहिजे, पण त्याच्यासारखं जगणं नको, त्याच्यासारखं वागणं, त्याच्यासारखं बोलणं, त्याच्यासारखं क्रूस उचलून चालणं नको. प्रेज द लॉर्ड. आपला देव तो आहे का की खरंच तू इथं आल्यावर तुझ्या खांद्यावर क्रूस देईल? नाही. तो तुम्ही इथं यायच्या आधीच म्हणतो, तुझं जड जू माझ्या हातामध्ये सोपव हालेलुया. आणि माझं हलकं जू तू घे. Yes. आणि जेव्हा आपण आपलं जड जू त्याला देतो, त्यावेळेस त्याचा हलकं आपल्याला मिळतं. Yes. त्याने आपल्याला भार देण्यासाठी आलेला नाहीये. समजू दे तुम्हाला, Yes. आपला भार उचलण्यासाठी तो आलेला आहे. हालेलुया. तरी पण आपण अजूनही दुःखात आहे, संकटात आहे, कष्टात आहे, क्लेशात आहे, आजारात आहे, त्या घाणीत आहे. हालेलुया. हालेलुया. पण परमेश्वराची ती इच्छा नाहीये की तुम्ही रडत बसावे. परमेश्वराची ती इच्छा नाही तुम्ही आणि मी रडत बसावे. हालेलुया. परमेश्वराची इच्छा आता ती आहे की तुम्ही आनंदाने घोषणा करणारे बनावे. हालेलुया. की माझा परमेश्वर जिवंत आहे, Yes. हालेलुया. माझा येशू जिवंत आहे. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला असं वाटतं मी एकटाच इथं जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला असं वाटतं की मी एकटाच इथं जिवंत आहे. जाऊ द्या, माझा आत्मा जर उल्हास पावलेला आहे तर देव तुमच्या आत्म्यांना उल्हास पावणारे बनवल. Yes. Amen. आज मेलेले विश्वास पुन्हा जागे करत. Yes. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला त्याच वेळेस वचन सांगायला आवडेल ज्या वेळेस तुम्ही उत्साहित असाल. हालेलुया. समोरचे पूर्णपणे झोपून गेलेले आहेत आणि उत्साहितपणे मी जर इथून वचन सांगतोय, इट्स प्रॉब्लेम. मला काय प्रॉब्लेम नाही. दगड आणि धोंडे ही ते ऐकतील आणि परमेश्वर त्यांच्यातून त्याचं काम करत. हालेलुया. कान लावा. हालेलुया. वचनांकडे कान लावा. कोणीही परफेक्ट, तुम्ही आणि मी परफेक्ट नाहीये. पण जर येशू उतरून आला तर आपण सगळ्या गोष्टींमध्ये परफेक्ट बनू. Yes. सगळ्या गोष्टी समजदारीने करू. Yes. आपल्यामध्ये समजदारी प्रगट होईल. हालेलुया. पहिले आरेकारीची भाषा होती. हालेलुया. आता आदर आणि रिस्पेक्ट आपण प्रत्येकाला देऊ. हालेलुया. पहिलं कोणी सांभाळून घेत नव्हतं. त्यांनी एक बोलला की आपण दोन बोलायचो. पण इथून पुढे परमेश्वर म्हणतो त्या गोष्टी तू करणार नाही. का नाही करणार? कारण हे वर्ष आपलं सगळ्यांचं जास्तीत जास्त प्रार्थनेमध्ये वाढण्याचे, Yes. देवाला धन्यवाद द्यायचे, परमेश्वराला उंच करण्याचे. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही परमेश्वराला आज उंच करणार नाहीत, तुम्ही ऐकताय का सगळेजण? Yes. Yes. उत्साहित बना. उत्साहित. उत्साहित. मी इथून तुम्हाला काही वाईट शिकवतोय का? नाही. मी इथे येऊन तुम्हाला काय बोललो का की बाबा तुम्ही असं नका? नाही, मी नाही बोलणार. कोणावर कुठल्या गोष्टीचं काय बंधन आहेत का? नाही. आपला देव कोण आहे? स्वतंत्र देणारा परमेश्वर आहे. तर असं इथं बसा ना, स्वतंत्र मिळालेलं आहे मला. बंधनामध्ये का बसलात? मी इथं येऊन वचन कसे सांगतो? मी स्वतंत्र पावलेलो आहे. Yes. तुम्ही पण स्वतंत्र पावणारे बना. हालेलुया.
बंधनामध्ये कोण असतात? जिथं सगळ्या गोष्टी पास्टरांच्या इच्छेद्वारे करतात. पास्टरांची इच्छा असते, देवाची इच्छा नसते. इथं माझी इच्छा कुठंच नाहीये. तुम्हाला इथं आलात तर तुमची देवाची इच्छा तुम्हाला प्रगट करायची. येस, हालेलुया. मी इथून दाखवलंय का कधी की मी सगळ्या गोष्टी करणार? मी नाही. तुम्ही मला मदत करा, मी तुम्हाला मदत करल आणि आपण देवाचं काम वाढवू. येस, हालेलुया. एकमेकांचं काम आपण वाढवते का? कुणी म्हणलंय का ब्रदर आज तुमच्या घरी मी मटण घेऊन येतो? किंवा मी कुणाला म्हणलो का फोन करून आज तुमच्या इथे मी मटण घेऊन येतो? नाही म्हणलो. पण इथे येऊन आपण काय करत आहे? मी वचन देवाचं सांगते, तुम्ही देवाचं कान देऊन तुम्ही ऐकते. येस, प्रेज द लॉर्ड. मला सांगणारं बनवलंय आणि तुम्हाला ऐकणारं बनवलंय. येस, जर मग मला सांगणारं बनवलंय तर मी माझं काम इमानदारीने करल. Yes. जर तुम्हाला ऐकणारं बनवलंय तर तुम्ही इमानदारीने ऐका. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. एक दिवस येईल, हालेलुया, एक दिवस येईल की तुम्ही हजारांना प्रचार करणारे म्हणाल. आमेन, आमेन. मग त्यावेळेस तुम्हाला समजेल ब्रदर बरोबर बोलत होते. समोरचे जर नीट ऐकत नाही तर समोरचा जो सांगणार आहे तो कसा काय बोलल? तुम्ही नीट ऐका, परमेश्वर तुम्हाला व्यवस्थित चालवेल. हालेलुया. त्याचे मार्ग तुमच्यासाठी काय होईल? आशीर्वाद बनतील. येस. तुमच्या पावलांना त्याचे मार्ग सापडतील. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला सांभाळेल. येस. बंद कर एक मिनिट. परमेश्वर तुम्हाला आपण कोणीही परफेक्ट नाहीये. येस. आहे का तुम्ही आणि मी परफेक्ट? नाहीये परफेक्ट. पण येशू आणि पवित्र आत्मा आल्यावर काय होईल? आपण परिपूर्ण. पूर्णतेमध्ये आपण जाणार. येस. अशुद्धतेतून जसं आपण ऐकलं आणि वाचलं, अशुद्धतेतून परमेश्वर आपल्याला शुद्धतेमध्ये घेऊन जाणार. येस. अपवित्रतेतून परमेश्वर आपल्याला पवित्रतेमध्ये घेऊन जाणार. येस. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर आपल्यातून अद्भुत काम करणार. आमेन. आपण नाही, आपण एक साधन आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, तुम्ही बघितलं, तुम्ही आता सगळेजण येताना कुणी घरापासून चालत आलं का? कुणी नाही. तुम्ही कसे आले? कुणी बसनी, कुणी रिक्षानी, मी ऑटोमध्ये आलो. हालेलुया. हालेलुया. ते काय होतं आपल्याला इथं येण्याचं? साधन. म्हणा साधन. आपण आपल्याला स्वतः चालवत नाही. जर तुम्ही इथं आलेला आहात तर परमेश्वर तुमचा उपयोग करून घेते. आमेन. मी नाही तुम्हाला इथं घेऊन आलेलो किंवा मी नाही तुम्हाला बोलवलेलं. ही देवाची इच्छा आहे की तुम्ही इथे येऊन बसता आणि देवाचं वचन ऐकता. येस. हालेलुया. हालेलुया. मी कोण आहे तुम्हाला म्हणणार? तुम्ही या आणि बसा. ज्याला आत्मा मिळालाय तो घरी थांबणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ज्याला पवित्र आत्मा मिळालाय तो देवाचं काम करणार. येस. सगळ्या कामांना तो मागं ठेवणार. हालेलुया. हालेलुया. पण देवाचं काम तो सर्वात आधी करणार. येस. तो थांबणार नाही परमेश्वराचं काम करायला. मला ह्यांनी थांबवलं, मला त्यांनी थांबवलं, घरामध्ये लग्न होतं, बर्थडे होता, वाढदिवस होता, हे होतं, ते होतं, मी आजारी होतो, मला थंडी, ताप. नाही. जरी मला चालता येत नसलं तरी मी देवाच्या मंदिरात जाऊन बसणार. हालेलुया. आहे का आज तुमच्या मध्ये कोण उभा राहून बोलणार? हा, मी आज एक वाचा बनवतो. इथून पुढं मंडळीतून, विश्वासणाऱ्यातून जे वाढलेले आहेत वचनामध्ये, माझ्या कानापर्यंत त्या गोष्टी येऊ देऊ नका. मी विचारलं ना, का हो तुम्ही आले नाही गेल्या रविवारी? मी आजारी होतो. हे शब्द चांगले नाही. अजूनही तुम्हाला पवित्र आत्मा मिळालेला नाही. हालेलुया. हालेलुया. मी जेव्हा आजारी असतो ना, त्याच दिवशी परमेश्वर इथून मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने माझा उपयोग करून घेतो. हालेलुया. मी त्या दिवशी कमी वचन सांगत नाही, मी त्या दिवशी वाढवून वचन सांगतो. मी शैतानाला माझ्या पायाखाली तुडवतो. येस. हालेलुया. 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 पण आपण काय करतो? थंडी, ताप, खोकला, सर्दी काय आलं की आपण काय करतो? घरी राहतो आणि शैतानाला आपण जय देतो. नाही. हालेलुया. इथं या, शैतानाला पायाखाली घ्या आणि परमेश्वराला विजयवंत परमेश्वर आहे, तुम्ही पण विजय मिळवा. हालेलुया. येस. हालेलुया. तुम्ही विजय मिळवणारे लोक आहेत, तुम्ही Yes. हारलेले लोक नाहीयेत. आपल्यामध्ये आहे का कोण हारलेलं? नाही. आपण हारलो होतो. आपण हारलो होतो. आता हारलोय का? नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला असं वाटतंय की आज उपवास आहे म्हणून मंडळीमध्ये उत्साह नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ज्या दिवशी तुम्ही बोलणारे बना, म्हणा बाजूच्याला बोलणारे बना. बोलणारे बना. असं भिंतीसारखं बसू नका. भिंतीसारखं बसू प्रेज द नका. लॉर्ड. हा,
आता मला बोलणार आहे, माझ्या संग बोलणार आहे बाना तुम्ही. हालेलुया. हा, मी जेव्हा वचन बोलेल त्यावेळेस तुम्ही आमेन हालेलुया बोला. जेव्हा मी शब्द बोलेल तेव्हा तुम्ही आमेन, तुम्ही रिसीव्ह करा ह्या गोष्टी. येस. हा, मला असं वाटतं की आज कॅमेरा बंद करावा आणि आज मी तुम्हाला तीच शिकवावा की तुम्ही असं का करताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उत्साह मंडळीमध्ये दिसला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. नाहीतर ती सेवा काय उपयोगाची जिथं मंडळीला वचनच समजणार नाही आणि वचन सांगणारे सांगत आहेत पण मंडळी ऐकत नाही. अजूनही मी अजून गेलो नाहीये पुढं. मी अजून एकही ओळ पूर्ण झालेली नाहीये माझी. जवळजवळ अर्धा तास होऊन गेलं. आता जर तुम्ही मला मदत केली तर वचन आपलं आज पूर्ण होईल. नाही तर आज 8 वाजून जातील आपल्याला कळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ख्रिसमस सारखं आज जेवण नसेल पण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आपल्यामध्ये कोण परफेक्ट आहे का? नाही. कोणच परफेक्ट नाहीये. मग जर मी वचन वाचते, जर मी बायबल वाचते, जर मी वचनांचा मान सन्मान करते, आदर करते, देवाच्या भयेत मी चालते, मग आपण आता कसं वागलो पाहिजे? आपण सगळी मंडळी परफेक्ट. येस. परफेक्ट. सत्य तुम्हाला कळलं आणि ते स्वतंत्र करल. येस. वचनामध्ये लिहिलंय ना सत्य. हालेलुया. म्हणा बाजूच्याला सत्य. सत्य. हा, सत्य तुम्हाला समजेल आणि स्वतंत्र करेल. पण सत्य माहितच नव्हतं पूर्वी. काय सत्य आहे प्रभू? मला माहित नव्हतं मी काय केलं पाहिजे. मला काय माहित होतं जे माझ्या पूर्वजांनी केलं होतं तेच मी आज करणार. ते डोक्यामध्ये फिट झालं होतं. पण इथून पुढं हालेलुया तुम्हाला आणि मला सत्य कळलेलं आहे. जे आपण करणार ते आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या करणार. येस. आमेन. कारण काय कळलेलं आहे आता? सत्य. हालेलुया. म्हणा सत्य. सत्य. बाजूच्याला म्हणा सत्य. सत्य. हा, तुम्ही आणि मी इथं आलेलो आहोत. मी तुम्हाला दाखवायला आलोय का मला स्वतःला? नाही. किंवा तुम्ही मला स्वतःला दाखवायला आले का? बघा ब्रदर आम्ही आलो तुम्हाला भेटायला. तुम्ही सांगितल्या पद्धतीने आम्ही आलो इथं येऊन बसलोय. नाही. तुम्ही तुमच्यामधलं इथं कोणी आहे का की हे येतात म्हणून मी येतोय? मी पण नाहीये. माझं कुटुंब येते म्हणून मी येते, किंवा माझ्या कुटुंबामधले ते नाहीये की मी आलोय म्हणून ते आलेत. नाही, आम्हाला परमेश्वराला भेटायचंय. येस. हालेलुया. इथं तुम्ही आलाय ना? नाही, ते नव्हते आले म्हणून मी आज नव्हतो आलो. तसे बनू नका. हालेलुया. हालेलुया. ते नव्हते आले ना, नका येऊ देऊ. मग असं शेवटच्या दिवशी तुम्ही कराल का? परमेश्वर त्यांना म्हटला नाही तुम्ही माझं काम नव्हते करत, एक काम करा तुम्ही खालीच थांबा. त्यावेळेस ते म्हणाल का बाजूचा परमेश्वरा मी तुझ्या संग येत नाही का? ते नाही येत ना तर मग मी पण नाही. हालेलुया. असं होईल का? उलट त्या दिवशी तुम्ही इतके रडाल आणि इतके ओरडाल की मी होतो तुझ्या संग प्रभू धन्यवाद देण्यासाठी. तो नव्हता. हालेलुया. पण मी होतो. आज तुम्हाला जर देवाला दाखवायचे तर तुम्ही स्वतःला दाखवा. येस. लोकांना दाखवू नका की तुम्ही कोण आहेत. तुम्ही जर देवाला दाखवताय ना तुम्ही कोण आहेत तर तुम्हाला परमेश्वर उंच करल आणि दाखवून देईल जगाला की तुम्ही कोण आहेत. आमेन. हालेलुया. हालेलुया. जेव्हा परमेश्वर दाविदाकडे बघतो ना, दाविदाकडे बघतो परमेश्वर, जेव्हा दाविदाकडे बघतो त्यावेळेस दावीद दिसतो का त्याला? परमेश्वराला कोण दिसतं? त्याच्या आतलं हृदय जे स्वच्छ चांगले आणि ते धन्यवाद देणारे परमेश्वराला. मग परमेश्वर काय करतो? त्याला निवडतो का नाही परमेश्वर त्याला? येस. त्याच्या घरचे फसतात. अरे हा काय लायकीचा नाहीये, हा काय कामाचा नाहीये. त्याचे भाव काय म्हणतात? अरे हा मेंढरांना सांभाळणार आहे, ह्याला कुठलं काम येत नाहीये. हालेलुया. त्याचे वडील ज्यांनी जन्म दिला होता त्याचे वडील सुद्धा म्हणतात की तो कुठल्याच लायकीचा नाहीये. म्हणतात की नाही? आपण वचन काढू 1 शमूएल 16:7. 1 शमूएल 16:7. जुना करार पान नंबर 353 अध्याय 16 वचन 7. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले,
तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या रंगरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर त्याच्या शरीराच्या उंच कमी आणि उंचीवर जाऊ नको. हा कारण हा मी त्याला नापसंत केले आहे. मी त्यांना नापसंत केले आहे. मानवासारखे हा परमेश्वराचे पाहणे नसते. परमेश्वराचं पाहणं कोणासारखं नाहीये? मानवासारखं. मनुष्यासारखं नाही बघत ते परमेश्वर. तुम्ही आणि मी बघताय तसं आपल्याला आपला देव बघत नाही आपल्याला. हालेलुया. आपला परमेश्वर, आपण स्वतःला कमी लेखतो पण आपला परमेश्वर त्याच वेळेस आपल्याला मोठा आणि श्रेष्ठ करतो. हालेलुया. हालेलुया. पुढं मानव बाहेरचे स्वरूप पाहतो. मानव बाहेरचं स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो. परमेश्वर काय पाहतो? हृदय पाहतो. हृदय. हा ना, हृदय. परमेश्वर हृदय पाहतो. हालेलुया. हालेलुया. काय बघतो परमेश्वर? हृदय. काय बघतो? हृदय पाहतो. काय बघतो? हृदय. नाही, अजून मंडळीत आवाज येत नाही ऐकायला. परमेश्वर मनुष्यामधनं हृदय बघतो. येस. किती चांगले आणि ते किती प्युअर आहे. त्याचे भाऊ कोण होते तुम्हाला सांगू? त्याचे भाऊ, दाविदाचे जे भाऊ होते ते युद्धामधले सैन्य होते. त्यांना भाले चालवायचं माहित होतं, त्यांना तलवार चालवायचं माहित होतं, त्यांना युद्ध कसं करायचं ते माहित होतं. त्यांची उंची चांगली होती, त्यांचं रंगरूप चांगलं होतं. पण परमेश्वरला ते आवडले का? का नाही आवडले? हालेलुया. हालेलुया. का नाही आवडले परमेश्वराला ते? कारण परमेश्वर त्या हृदयांकडे बघतो. तुम्ही आणि मी, आपल्यामध्ये काही क्वालिटी होती का? नाही. कोण म्हणेल का बाबा मी लय चांगले कामं करत होतो आणि इथं आल्यावर मी वाईट कामं करायला लागलो? नाही. मी चांगले कामं करत होतो का? माझ्या घरच्यांना माहिती मी वाईट कामं करत होतो. पण मी जेव्हा देवाकडे आलो तेव्हा मी चांगले कामं करायला लागलो. का करायला लागलो चांगले कामं? देवाच्या भयमध्ये मी चालायला लागलो. हालेलुया. जो परमेश्वराच्या भयमध्ये चालतो, परमेश्वर त्याला सार्वकालिकचं जीवन देतो. कारण लिहिलेलं आहे परमेश्वराचं भय म्हणजे जास्त वय होऊन जगणं आणि झोपणं, मरणं नाही. हालेलुया. परमेश्वर कोण आहे? परमेश्वर तो आहे तुझं प्रत्येक संकट तो दूर करेल. हालेलुया. तुला प्रत्येक वाईट परिस्थितीवर तुला ते विजय जिवंत देईल. हालेलुया. तो परमेश्वर नाही आपला. तू दुःखामध्ये तो बघाल आणि तुला सोडून जाईल. हालेलुया. तो परमेश्वर आहे, तो तुझ्या दुःखामध्ये पण तो तुझ्या संग चालेल. दाविदाचे घरचे जे होते, दाविदाला प्रत्येक गोष्टीतनं त्यांनी काय केलं? बाहेर काढलं होतं. घरामध्ये जर कुठला काही विषय असेल त्यांच्या घरामध्ये, कुठला म्हणजे काही विषय, आता आपण जर घरामध्ये आपल्या काही विषय झाला तर आपण काय करतो? घरामध्ये चर्चा करतो की नाही? चर्चा करतो. हा, ख्रिसमस कसा करायचा करतो का नाही चर्चा? कसे कुणाला कपडे घ्यायचे? हालेलुया. हा, काय करायचं ह्या वर्षी करतो का नाही चर्चा? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण चर्चा कुणाबरोबर होती? आपली चर्चा कुणाबरोबर होती? जो मोठा आहे, जो समजदार आहे, ज्याला सगळं समजते, त्याच्याबरोबर आपण चर्चा करतो. समजते तुम्हाला? हालेलुया. चर्चा दाविदाच्या घरामध्ये व्हायची, पण तिथं दावीद नसायचा. तिथं कोण असायचे? दाविदाचे भाऊ आणि दाविदाचे वडील. बरोबर. हालेलुया. पण परमेश्वर, दाविदाचा बाप फसतो. त्याच्या वडिलांना वाटते की हा असेल, हा चांगलं युद्ध जिंकतो, हा चांगला भाला चालवतो, हा चांगला तलवार बाज आहे. पण देवाने निवडलं का त्यांना? परमेश्वराने कुणाने निवडलं? दाविदाला. जो कुठल्याच कामाचा नव्हता, पण काहीतरी क्वालिटी होती. हालेलुया. ह्या जगामध्ये आपण चालत होतो, कधी चांगले काम केले नाही, पण आपल्यामध्ये काहीतरी परमेश्वराने बघितलं की हा कुठंतरी इमानदार आहे, हा कुठंतरी हा कसा आहे? चांगला आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर त्या लोकांना डवलतो जे कुठल्याच गोष्टीमध्ये परफेक्ट नाहीये. पण आपण इथे यायच्या आधी कशामध्ये तरी परफेक्ट होतो. म्हणून आज आपल्याला देवाने इथे येऊन बसवलं, इथं आणून बसवलं. हालेलुया. इथं आपल्याला येण्यासाठी त्यांनी ताकद पुरवली.
इथे येण्यासाठी आपल्याला त्यांनी बळ दिलं. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी कोण आहेत परमेश्वराला धन्यवाद देणारे? पण तुम्ही त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद देण्यासाठी त्यांनी मला आणि तुम्हाला ताकद दिली. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आणि मी कोण आहे? देवाच्या नावाने स्तुती आराधना गाणारे. पण तुम्हाला आणि मला परमेश्वराचा आत्मा मिळाला म्हणून आज आपण काय करतो? परमेश्वराला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो. सहज कोणी धन्यवाद देईल का देवाला? नाही, जगातले लोक देवाला धन्यवाद देतात का? नाही. स्तुती आराधना करतात का? पवित्र आत्मा नाही. मग धन्यवाद आणि स्तुती आराधना करणारा कोण आहे? ज्याला पवित्र आत्मा मिळालाय तोच करणार ह्या गोष्टी. Yes. हालेलुया. हालेलुया. म्हणून त्या देवाला धन्यवाद द्या की मला तो पवित्र आत्मा मिळाला. धन्यवाद देण्यासाठीचा, म्हणून तुला धन्यवाद करतो. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्ही जेव्हा वाईट होते, तुम्ही आणि मी जेव्हा वाईट होतो, प्रेज द लॉर्ड, कोणच चांगलं काम करत नव्हतं. त्यावेळेस सगळे लोक आपल्या संघ होते का नाही संघ? तुम्ही मिश्री लावायचे, 10 लोक तुमच्या बरोबर यायचे मिश्री लावाय. तुम्ही कोणाची निंदा करायची तिथे येऊन 100 जण उभं राहायचे. अरे वा, हे चांगलं काम. निंदा म्हणजे त्यांना चांगलं काम वाटतं. पण तुम्ही प्रार्थनेमध्ये बसल्यानंतर मग कोणी येतं का? नाही. हाय का कोण म्हणणार? हा ब्रदर, आम्ही पूर्वीच्या बाया म्हणून निंदा करायचो ना, आता मी आता देवामध्ये आले ना, मी आता प्रार्थनेला बसले की त्या सगळ्या बाया गोळा होतात. आहे का कोण? नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी ज्या लोकांबरोबर ड्रिंक करायचो, हालेलुया, पण मी जेव्हा देवाकडे आलो, परमेश्वराला स्वीकारलं, ते माझ्यापासून लांब झाले. का लांब झाले? कारण त्यांच्यातला दुष्ट आत्म्याला माझ्यातला पवित्र आत्मा खटकतो. हालेलुया. हालेलुया. तुमच्यापासून जर कोण लांब झाला असेल तर परमेश्वराला तुम्ही धन्यवाद द्या की परमेश्वराला त्याची संगत तुमच्या संग पाहायची नव्हती. येस, हालेलुया. कारण चांगली संगत सुद्धा वाईट संगती बरोबर बिघडती. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चांगली संगत. खूप लोक आहेत. मी पूर्वी ज्या चर्चला जायचो, हालेलुया, मी असं म्हणत नाही की माझ्या बरोबर एकट्या बरोबर देव बोलत होता. मी जर ते करल तर मग मी देवाच्या नजरेमध्ये दोषी ठरेल. मी ते म्हणत नाही. मी काय सांगायचा प्रयत्न केला, पूर्वीचा जो मी चर्चमध्ये जायचो, मी काय सांगायचा प्रयत्न केला की परमेश्वर प्रत्येकाशी बोलतो. मी इथून कधीच म्हणणार नाही परमेश्वर माझ्या एकट्या बरोबर बोलतो. जो प्रार्थना करतो परमेश्वर त्या प्रत्येकाबरोबर बोलतो. येस, जो देवाच्या उपस्थितीमध्ये येऊन बसतो त्या प्रत्येकाबरोबर देव बोलतो. येस, हालेलुया. हालेलुया. कदाचित, मी म्हणते कदाचित, प्रेज द लॉर्ड, जर माझ्याकडनं काही चुकत असेल, जर मी इथे येऊन वचन सांगते, हालेलुया, हालेलुया. देव माझ्याशी बोलला नाही, हा चुकतो. कधी कधी देव तुम्हाला बोलल, कोणाला तरी मंडळीमध्ये देव उभा करल आणि त्याची चूक दाखवून द्या, हे परमेश्वर सांगल. हालेलुया. तर त्यावेळेस मी असं म्हणणार नाही की तुम्ही मला सांगणारे कोण, समजते तुम्हाला? त्यावेळेस मी ते बोलणार नाही तुम्ही मला सांगणारे कोण. मी तुमच्याकडनं ऐकणार, मी तुमचा आदर करणार आणि मी देवाकडे जाऊन मी प्रार्थना करणार, प्रभू हे जे मला बोलले हे खरं योग्य बोललेत का? माझ्याकडनं काही चुकलंय का? मी जर चुकलोय तर तू मला नाही बोलला प्रभू, तू त्यांना कसा काय बोलला? त्यावेळेस परमेश्वर मला दाखवून देईल की तू माझा शब्द ऐकला नाही. परमेश्वर तो नाही की तो मलाच बोलल आणि मीच तुम्हाला बोललं पाहिजे. परमेश्वर तो आहे, कधी कधी तुमच्या पण मुखातनं तो माझ्या संग बोलल. हालेलुया. तुमचा पण उपयोग माझ्यासाठी तो मोठ्या प्रमाणात करून घेईल. हालेलुया. हालेलुया. जीवन परिवर्तन चर्च, ह्या चर्चमध्ये माझा उपयोग नाही परमेश्वर जास्त करून घेणार आहे. हालेलुया. हालेलुया. इथं बसलेला प्रत्येकाचा मोठ्या प्रमाणात देव उपयोग करून घेणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. मी माझ्या स्वतःला श्रेष्ठ म्हणत नाही. हालेलुया. मी आपल्यातल्या प्रत्येकाला श्रेष्ठ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. येस. हालेलुया. माझी धडपड आहे तुमच्यासाठी. प्रभू जे मी कमावलं त्या मंडळीला कमावणारं बनव. मी जर एकटा घेणारं बनलो ना, हालेलुया, तुम्ही मागं राहाल आणि मी पुढे निघून जाईल. हालेलुया. पण मला तो सेवक बनायचं नाहीये. परमेश्वर म्हणतो स्वार्थी बनू नको. आमेन. स्वार्थी बनू नको. जे मी तुला दिलेला आहे ते मंडळीला पण देणारं बन, येस. मंडळीला पण दाखवणारं बन.
मंडळीला पण सांगणार पण हालेलुया. ज्या देवाने माझ्यातून काम केलंय ते देव तुमच्यातून पण काम करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ज्यावेळेस मी कुणाला तरी सांगायचा प्रयत्न केला आणि खरं सांगतो हालेलुया, जिथं खोटं काम चाललेलं आहे, इथं जर इथलं पण मी सांगते, मी असं नाही सांगते की त्याच चर्च मधलं, जिथं खोटं काम चाललेलं आहे, ज्याला खरा कैवारी पवित्र आत्मा मिळालेला आहे, परमेश्वर त्याला कधी शांत बसू देत नाही. हालेलुया. हालेलुया. मला परमेश्वरांनी शांत बसू दिलं नाही. हालेलुया. परमेश्वर मला म्हणतो की प्रभुभोज जर घेतो, काय घेतो? प्रभुभोज. प्रभुभोज जेव्हा घेतो, प्रभुभोज कसा घेतला पाहिजे? प्रेज द लॉर्ड. कसा घेतला पाहिजे प्रभुभोज? जेव्हा तू परमेश्वराच्या हातामध्ये स्वतःला समर्पित करतो, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने तू बाप्तिझम घेतो, त्यावेळेस तुला मान्यता स्वर्गामधून मिळालेली आहे की तू ह्या भोजनामध्ये तू सामील होऊ शकतो. हालेलुया. हे बायबल शैतानाला सुद्धा पाठ आहे. मग आपण जर अथॉरिटी दिली देवाला न विचारता, मग शैतान पण प्रभुभोज मध्ये सामील होईल. बाप्तिझम कोण करू शकतो? बाप्तिझम तेच करू शकतो ज्यांनी येशूला ओळखलेला आहे, जो येशू बरोबर चालत आहे, जो म्हणतो हाच माझा प्रभू परमेश्वर आहे, तो बाप्तिझम घेऊ शकतो. शैतान कधीच बाप्तिझम घेणार नाही. का? कारण तो म्हणतो मी महान आहे, मी मोठा आहे, मी परमेश्वर आहे, पण त्याला माहित नाही हालेलुया स्वर्गामध्ये बसणारा एक विराजमान परमेश्वर आहे. हालेलुया. जो त्याला ओळखतो तो बाप्तिझम घेतो आणि मग त्या प्रभुभोज मध्ये ते सामील होतो. हालेलुया. तर मी त्यावेळेस एक शब्द बोललो, बाजूच्याला म्हणा एक शब्द बोललो. हे वागणं चुकीचं आहे. अख्खं चर्च माझ्या विरोधामध्ये उभं राहिलं. मी चर्च मध्ये जायचो, मला कोणी बोलत नव्हतं. मी गेलो की माझ्यापासून मान फिरवायचे. मी प्रेज द लॉर्ड करायला गेलो, मला प्रेज द लॉर्ड पण करत नव्हते. माझ्या बरोबर कोणी बोलत नव्हतं. हालेलुया. हालेलुया. माझे सख्खे नातेवाईक माझ्या विरोधामध्ये उभं राहिले. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग मी निश्चय केला, मला पवित्र आत्मा त्रास देतो जिथं योग्यता नाहीये, जिथं प्रेम नाहीये, जिथं परमेश्वर नाहीये, जिथं देवाचा आत्मा नाहीये. हालेलुया. जर मी प्रार्थना करतो खऱ्या अर्थाने, जर मी देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊन बसतो, जर देव मला बोललेला आहे, तर देव परमेश्वर त्याला सांगण्यासाठी मला काय करतो? प्रोत्साहन करतो. त्याला तू बोल, त्याला तू बोल, त्याला तू बोल. हालेलुया. एली होता, एली. माहिती एली? कोणाला माहिती? बायबलमध्ये एक व्यक्ती एली, परमेश्वराचा कोण आहे? तो नबी आहे. आणि त्या एली काय असतो? कोण आहे एली? प्रॉफिट आहे, पास्टर आहे. हालेलुया. परमेश्वराच्या मंदिरामध्ये सेवा करणारा एक दास आहे. एली थकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एलीचे मुलं पाप करतात. देव परमेश्वर त्यांना निवडतो का? नाही निवडत. मग परमेश्वर कोणाला निवडतो? म्हणा शमूएल. बाजूच्याला म्हणा शमूएल. परमेश्वर काय करतो? शमूएल मंदिरामध्ये आल्यानंतर ना, मग आता मला सांगा आधी कोण आहे? शमूएलच्या आधी कोण आहे? एली आहे ना. प्रेज द लॉर्ड. आणि नंतर कोण आहे? शमूएल. मग परमेश्वर कोणासोबत बोलला पाहिजे? एली बरोबर. मग परमेश्वर शमूएल संग का बोलला? एलीला जाऊन सांग की तुझे मुलं पाप करत आहेत, मी तुझी सेवा इथून पुढं बंद करत आहे. का बोलला? कारण जो व्यक्ती परमेश्वराचं ऐकणं बंद करतो, त्यावेळेस परमेश्वर संधी देतो, समोरच्याला म्हणतो की तू त्याला जाऊन सांग तुझ्याकडनं काहीतरी चुकतंय. त्यावेळेस त्याचा अपमान नाही केला पाहिजे जो सांगत आहे आपल्याला. हालेलुया. मी ते सांगत नाही तुम्हाला माझा अपमान केला, करू द्या. माझा अपमान ह्या धर्तीवर चांगलं काम करण्यासाठी होईल, पण स्वर्गामध्ये माझा आदर परमेश्वर करत आहे. हालेलुया.
मला देवाने त्याच्या नजरेमध्ये उंच केलेले. हालेलुया. माझ्या कुटुंबाच्या नजरेमध्ये या वचनांसाठी मी पडलो तरी चालेल, पण मी स्वर्गामध्ये श्रेष्ठ मानलं जाईल. स्वर्गामध्ये देव मला उभं करेल. हालेलुया. कारण का मला माहिती आहे परमेश्वराने त्या प्रत्येक खड्ड्यातून मला हात धरून बाहेर काढलेले. Yes. आता माझ्यासाठी खड्डे नाहीयेत. Hallelujah. आता माझ्यासाठी परमेश्वर आहे. Yes. महान परमेश्वर आहे. हालेलुया. जर माझे मुलं माझ्या समोर चुकीचं काम करतात तर पवित्र आत्मा मला शांत बसू देणार नाही. हालेलुया. Hallelujah. जर माझ्या घरामध्ये जर चुकीचं काम कोण करत असेल तर देव मला शांत बसू देणार नाही. मग खरा सेवक तो आहे. जर चर्च मध्ये काही चुकीचं चाललंय आणि जर त्याला दिसत नसेल पण दुसरा कोणतरी आपल्याला येऊन सांगते तर त्याचा कोणी अपमान केला नाही पाहिजे. त्याची बाजू ऐकली पाहिजे. परमेश्वराला जाऊन विचारलं पाहिजे, खरंच प्रभू मी चुकतोय का? माझ्याकडनं काही चूक घडतीये का? मी कुठं पाप केलंय का? मी कुणाला दुःखित केलंय का प्रभूजी? खरंच मी तुझ्यामध्ये पवित्रतेमध्ये चाललोय का? मी त्या वेदीचा मान सन्मान करत आहे का? मी तुझ्या आदर वचनांचा करत आहे का? जे लोक मला दिलेले आहेत त्यांच्यामध्ये मी चांगल्या पद्धतीने सेवा करत आहे का? खरंच तुझ्या पवित्र मार्गाने मी चाललेलो आहे का? मी जेव्हा चालतोय ना तेव्हा तुम्ही माझ्यासोबत चालताय. Yes. प्रेज द लॉर्ड. जर मी वाकडी दिशा जर केली ना तर तुम्ही पण वाकड्या दिशेने चालायला सुरुवात. परमेश्वर म्हणतो तू ध्यानात ठेव. हालेलुया. एकाला जरी तू वाकडी दिशा दाखवली ना, प्रेज द लॉर्ड, परमेश्वर म्हणतो कधीच तुझा उपयोग स्वर्गामध्ये करून घेणार नाही. परमेश्वर तो आहे जो खरं काम लोकांमधनं करून घेतो. खोटं काम कोणामधनं ते करून घेत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजत आहे तुम्हाला? Yes. हा. मग तिथं चाललं जो आज आलेला आहे तोही प्रभू बोज घेते. त्याला पवित्र आत्मा माहित नाही, त्याला येशू माहित नाही, परमेश्वर कोण आहे माहित नाही. हालेलुया. तो इथं प्रभू बोज घेते आणि बाहेर जाऊन तो पाप करते. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मला कोण बोलत नव्हतं त्या चर्चमध्ये, मला कोण विचारत नव्हतं कुठल्या गोष्टींना, पण मी माझ्या कामासाठी काय होतो उभा होतो. असं नाही की माझ्याकडनं काही चुकलं नसेल, माझ्याकडनं काहीतरी चुकलं असेल, मी काहीतरी त्यांच्या समोर चुकीचं काहीतरी मी बोललो असेल रागाच्या भारामध्ये. मी असं म्हणत नाही मी आत्ता परफेक्ट आहे. आपल्यामध्ये मी सुरुवातीपासून काय म्हणते, आत्ता परफेक्ट कोण आहे का? नाही. परफेक्ट कोण नाहीये. पण जो माफी मागतो परमेश्वर काय करतो, त्याला पुन्हा परफेक्ट बनवतो. Yes. जो पाप करतो, पाप केलंय दाविदाने, खूप घाण पाप केलं होतं पण देवाने त्याला माफ केलं का नाही? Yes. जर परमेश्वर आपल्याला माफ करू शकतो तर मी कोण आहे देवाचा सेवक की त्यांना माफ करणार नाही, Hallelujah. ह्यांना माफ करणार नाही. ह्यांना मी कोण आहे तुम्हाला म्हणणारा? हालेलुया. इथून पुढे तुम्ही माझ्या चर्च मध्ये येऊ नका. चर्च जर परमेश्वराचं आहे तर चर्च सेवकाचं नाहीये. Hallelujah. पण जर चर्च जर सेवकाचं आहे तर तिथं देव कुठंच नाहीये. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. परमेश्वर तिथं काही बरे आत्मा कुठंच नाहीये. हालेलुया. मला धमकी दिली, आम्ही जे करत आहे ते फक्त बघत राहायचं. जर आमच्या विरोधामध्ये गेला तर तुझे नातेवाईक तुझ्या विरोधामध्ये जातील. मी म्हणलं जर ऐकायचं नसेल तर मला काही प्रॉब्लेम नाही. मला चर्चला येण्यासाठी थांबवलं. हालेलुया. मी चर्चला गेलो नाही. आणि इथे जे तुम्ही आलेला आहात, पवारताई असेल, नितीन भाऊंचं कुटुंब असेल, मी पर्सनली तुम्हाला कधी बोललो आपण चर्च सुरू करू? नाही. मी तुमच्याशी कधी बोललो आपण मंडळी उभं करू? नाही. मी नितीन भाऊंच्या घरी प्रार्थनेला जायचो इमानदारीने. मी पाऊस बघत नव्हतो, ऊन बघत नव्हतो, थंडी बघत नव्हतो. मी नितीन भाऊंच्या घरी जायचो आणि माझी सेवा मी करायचो जी देवाने मला दिलेली. त्यांना पण सांगण्यात आलं नितीन भाऊंना की इथं शंकरला येण्यासाठी बंद कर. पण मला सांगा सेवा ती आहे का की ह्याला बंद केल्यानंतर त्याला चालू करायचं मग पवित्र आत्मा येईल? नाही. हालेलुया. जो पवित्र आत्म्यांना संगत घेऊन चालते तो खरी सेवा करते. ती सेवा खोटी. हालेलुया. ह्याला बंद कर, त्याला बंद कर. मी पवारताईला म्हणलो, पवारताई तुम्ही इथं दुसरीकडे जाऊ नका, मी सेवा करते, मी सेवा करते.
नाही सेवा, माझी सेवा ती नाहीये. तुम्ही जर त्या लोकांना ऐकताय तर तुम्ही मला ऐकू नका, किंवा तुम्ही मला ऐकताय तर तुम्ही त्यांना ऐकू नका. नाही, हालेलुया. जिथं देवाचं वचन आहे तिथं तुम्ही बिंदास जाऊन बसा. हालेलुया. मी कुणाला म्हणणार नाही तुम्ही इथंच आले पाहिजे. जर तुम्हाला वाटतंय की माझ्या घरापाशी नवीन चांगलं चर्च आहे बाबा, मी तिथं जाऊन बसतो, इट्स ओके, मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही बिंदास तिथं जाऊन बसा, तुम्ही ऐका, पण तुम्ही घरात थांबू नका. शब्दाच्या दिवशी हालेलुया. तुम्ही देवाला जाऊन धन्यवाद करा. समजते तुम्हाला? येस. मी असं कधीच कुणाला म्हणणार नाही, आग्रह करणार नाही, नाही नाही सिस्टर, नाही नाही ब्रदर, तुम्ही आमच्या इथंच आले पाहिजे, आमच्या इथंच नाही. कुठेतरी कुणीतरी जाते देवाला धन्यवाद. मला मध्यंतरी पवारताई म्हणल्या होत्या, अनिता सिस्टर कोणत्या यायच्या ना, त्या त्यांच्या तिथं घराच्या जवळ जातात. मी त्यांना म्हणलं त्यांना जायला सांगा, घरात थांबायला नका सांगू. का? कारण परमेश्वर तो आहे जो पवित्र सत्यतेने चालवतो. येस. तुम्ही कुठेही जा, पवित्र आत्मा एकच आहे. ह्या चर्चमध्ये येऊन बसलात, इथूनही तुम्हाला तोच आत्मा चालवणार जो आत्मा त्या चर्चमध्ये चालवते. येस. मी तो व्यक्ती नाहीये. हालेलुया. तुम्ही मला ऐकताय, तुम्ही त्यांना ऐकू नका. मी तो व्यक्ती नाहीये. हालेलुया. की तुम्ही त्यांना ऐकल्यानंतर तुम्ही माझ्याकडे येणार नाही. परमेश्वर माझ्याकडे लोकांना पाठवल आणि लोक आत्मेने भरून लोकांच्याकडे जाऊन सेवा करणारे बनतील. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर काम करणार. हालेलुया. Yes. मी देवाला धन्यवाद देतो. मी देवाला धन्यवाद देतो. माझ्यामध्ये काही टॅलेंट नव्हतं, माझ्यामध्ये हुशारगी नव्हती, मी जास्त हुशार नव्हतो, डिसिप्लिन नव्हतं, सगळ्या गोष्टींमध्ये कच्चा होतो. हालेलुया. पण जेव्हा मी बायबल वाचायला सुरू केलं, येशूला ओळखायला सुरू केलं, तेव्हा परमेश्वराने मला सगळ्या गोष्टींमध्ये परफेक्ट केलं. हालेलुया. तर आधी मी परफेक्ट नव्हतो. ही जागा आहे, हे पुलपीट, हे जे पुलपीट आहे, हालेलुया, तिथं कोणतरी चांगला हुशार व्यक्ती पाहिजे, शिक्षित व्यक्ती पाहिजे, चांगला मॅच्युअर व्यक्ती पाहिजे. आहे का? मी म्हणतो, आता एक सांगतो तुम्हाला, आता टॅलेंटेड खूप लोक आहेत, मोठे मोठे लोक आहेत टॅलेंटेड. कपिल शर्मा टॅलेंटेड आहे, घेते परमेश्वर उपयोग करून? नाही घेते. ज्यांनी त्याला ओळखले परमेश्वर त्याचाच उपयोग करून घेणार. येस. कारण परमेश्वराला माहिती आहे. हालेलुया. ज्यांनी मला ओळखलंय ना, ते लोकांबरोबर माझी ओळख करून देणार. आमेन. पण ज्यांनी मला ओळखलं नाही, ते लोकांमध्ये त्याची स्वतःची ओळख करून देणार. येस. हालेलुया. मी जर देवाला ओळखते तर मी इथं फक्त देव दाखवणार. येस. मी मला नाही दाखवणार. जर मी मला दाखवते तर इथं पवित्र आत्मा कुठंच नाहीये. इथं ढोंगी आहे. ऐकणारे पण ढोंगी आहेत आणि सांगणारा पण ढोंगी आहे. हालेलुया. हालेलुया. मी ते व्यक्ती नाहीये की मी इथं केक कापताना म्हणल माझ्या आसपासला कुणी नाही पाहिजे, मी आणि माझी फक्त पत्नी पाहिजे. आपण 3 ख्रिसमस इथं आपण साजरे केले. तुम्हाला खरं सांगू, ह्या वर्षी आपल्यामध्ये महिलांनी केक कापला, मला आनंद झाला. प्रेज द लॉर्ड. का आनंद झाला? कारण खूप ठिकाणी ह्या गोष्टी घडत नाहीयेत. हालेलुया. मी म्हणतो, पास्टरांनी जर केक कापलाय त्याच वेळेस देव उतरून येईल का? हे वचन खूप जण ऐकणार आहेत ऑनलाईन, खूप जणांच्या कमेंट पडणार आहे की चुकीचं काम आहे. असू द्या, परमेश्वर तुमच्यातून आणि माझ्यातून एकच काम करून घेतो. प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे आणि इथून मी सगळ्यांना संधी देणार. हालेलुया. मी एकटा इथून संधी घेणार नाही आणि मी एकटा इथून शिक्षण, जर देव तुम्हाला बोलत आहे तर तुमचा पण उपयोग इथनं परमेश्वर करून घेणार. हालेलुया. तुम्हाला पण देव इथून दाखवून देणार. हालेलुया. खूप लोक मला म्हटले, हालेलुया, तुझ्या बाबतीत असं असं आमच्या कानावरती आलं. मी नाही गेलो लोकांना दाखवायला मी कसा आहे, मी कोण आहे, मी काय आहे. परमेश्वर मला म्हटला, थांबून राहा, ते दिवस येईल की मी लोकांना दाखवून देईल की तू कोण आहेस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मी कुणाला दाखवाय गेलो नाही. जे नातेवाईक माझ्यापासून तोडले तेच नातेवाईक माझ्याकडे पुन्हा आले. ज्यांनी मला सोडलं त्यांनी मला पुन्हा स्वीकारलं. का? ह्याच्यामध्ये पाप आढळत नाही, ह्याच्यामध्ये दोष आढळत नाही. हालेलुया. ज्यांचं ऐकलं ते आम्हाला, तुम्हाला सांगू, जो इथून प्रचार करतो ना, त्यांनी खोटे शब्द कधीच बोलावे नाही. त्यांनी खोटे शब्द कधी बोलावे नाही. परमेश्वर त्या प्रत्येक गोष्टीचं काय करतो? रेकॉर्डिंग करतो. कोण कसं स्वार्थ सांगते, खोटी सेवा कधी करू नये.
मी तुम्हाला फसवल खोटं काहीतरी सांगून। एक वेळेस मला पवारताई काय नाही बोलल्या कोणाबद्दल, पण मी पवारताईंचं दुसरीकडे जाऊन सांगते, पवारताई तुमच्याबद्दल असं असं बोलल्या। ही सेवा आहे? बरं ठीक आहे, चला एक विषय। आता समजा मी सेवा करते कुठून? पुलपीटवरून। मी कुठं उभा आहे? हालेलुया। मी एक प्रचारक आहे, परमेश्वराचा एक निवडलेला सेवक आहे। प्रेज द लॉर्ड। येस जर मला, मी सांगते तुम्हाला, कुणी पर्सनली घेऊ नका या गोष्टी, जर मला कुणामधनं जर काही दोष आढळला, समजते तुम्हाला सिस्टर, तुमच्यामध्ये कुणामधनं जर मला देव बोलला की हा चूक करत आहे, ह्याला जाऊन बोल, समजते? येस तर मी कोण आहे? मला जर देव बोललाय त्याला जाऊन बोल। कुणाला? जो चूक करत आहे, येस मग मी त्याला जाऊन बोललो पाहिजे का मी अजून 2-3 जणांना धरलं पाहिजे चर्चमध्ये? मी नितीन भाऊला, पवारताईंना, केदार भाऊ असं असं करत आहे, असं असं। मी काय केलं? जे प्रेम केदार भाऊ बद्दल तुमच्या हृदयामध्ये होतं ना, तुमच्या दोघांच्या, मी काय केलं? ते कमी केलं। तुम्ही काय केलं? त्याच्याबद्दलचे जे तुमचे संबंध आहेत चांगले, मी काय करते? ते तोडते। येस मी काय केलं? घाण काम केलं, चांगलं काम नाही केलं। परमेश्वराने मला बोललाय तू त्याला पर्सनली भेट आणि तू त्याला सांग की हा चुकीचं काम करत आहे। मी काय करते? मी 2-3 जणांना घेते। देव मला बोललाय, मी सेवक आहे, मी बोललं पाहिजे त्याला जाऊन की तुझ्याकडनं काहीतरी चुकतंय। माझ्याकडं तिसरं येऊन मला बोलते तुझ्याकडनं असं असं चुकतंय। कोण बोललं? देवाचा सेवक बोलला। देवाच्या सेवकाला वचन सांगण्यासाठी तोंड आहे, माझी चूक सांगण्यासाठी तोंड नाहीये का? प्रेज द लॉर्ड। मी कुणाला कमी करत नाही, मी माझ्या स्वतःला मोठं करत नाही, पण ज्या ज्या चुका आहेत ना, जर देवाने दाखवलेल्या आहेत सेवकाला, तर सेवकाने त्याच्यासाठी प्रार्थना करावी आणि त्याच्या चुका त्याला दाखवून द्यावं की तुझ्याकडनं हे चुकतंय, ते करू नको, परमेश्वर तुला माफ करेल। येस हालेलुया। एकमेकांचं प्रेम कधी कमी करू नका। जर तुम्हाला वाटतंय ह्याच्याकडनं चुकतंय, तर पूर्ण मंडळीमध्ये एकमेकांचा अपमान करू नका। अपमान, बाजूच्याला म्हणा अपमान। अपमान एकमेकांचा काय करू नका? अपमान करू नका। हालेलुया। जर तुम्हाला वाटतंय ह्यांच्याकडनं काहीतरी गोंधळ होतोय, तर तुम्ही त्यांना पर्सनली जाऊन भेटा आणि म्हणा तुमच्यामुळं असं असं घडलंय, परत असं करू नका। अख्खी मंडळी ऐकणार, हालेलुया, आणि काय करणार? त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघणार। येस ती त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघत नाही मंडळी। ज्यांनी चुकीचं काम केलंय ना, ते चुकलेलं आहे, समजत तुम्हाला? येस कधीच कुणाचं पाप लोकांपर्यंत घेऊन जाऊ नका। हालेलुया। जर कोण पापामध्ये असेल त्याला जाऊन त्याला समजावा। हालेलुया। पण इतरांना कधी सांगू नका। हालेलुया। आता समजा आपल्या मंडळीमध्ये जर कोणी मला सांगितलं, कोणी मला बोललं, ब्रदर मी असं असं पाप करत आहे, प्लीज मला ह्या पापातून बाहेर निघण्यासाठी प्रार्थना करा, मग मी काय केलं पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे देवाकडे जाऊन, प्रार्थना, बरोबर? कमी जाऊन सांगितलं पाहिजे पवारताईंना, पवारताई ते सिस्टर मला अशा बोलल्या का? पवारताई काय म्हणणार? अरे बापरे, मला माहितच नव्हतं ब्रदर। मग जे प्रेम त्या सिस्टरांबरोबर पवारताईंचं होतं, पवारताई काय करणार? त्यांच्यापासून लांब होणार। ती सेवा आहे का? ती धार्मिकता आहे का? खरी धार्मिकता ती आहे, जर तुझा वैरी आजारी असेल, तुझा दुश्मन आजारी असेल, तर त्याच्यासाठी तू प्रार्थना कर। हालेलुया हालेलुया हालेलुया। समजते तुम्हाला? प्रेज द लॉर्ड। जर तुझा दुश्मन, जर तुम्हाला त्रास देणारा जर आजारी असेल, तर तुम्ही गुडघ्यावर जाऊन देवाला प्रार्थना करा की प्रभू त्याला आरोग्य दे। परमेश्वर येशू स्वतः म्हणतो, हालेलुया, जर तुझं कुणी चांगलं करते आणि तू त्यांचं चांगलं करायला गेला, त्याच्यामध्ये काय तुला मिळणार आहे? पण जो तुझं वाईट करायला आलेला आहे, जर तू त्यांचं चांगलं करतो, तर तुझं प्रतिफळ खूप मोठं आहे। हालेलुया।
समजते तुम्हाला? Yes. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. खरी धार्मिकता काय आहे? प्रेज द लॉर्ड. विश्वासणाऱ्यांच्या हाताला हात धरून चालले नाहीये. खरी धार्मिकता ती आहे, जगातलं कोणतरी व्यक्ती पापामध्ये आहे त्याला जाऊन येशूची सुवार्ता सांगणं, त्याला जाऊन येशू बद्दलचं वचन सांगणं. हालेलुया. भले मी या वर्षी ख्रिसमस नाही करणार, पण मी 4 लोकांना सुवार्ता सांगणार. Yes. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. खरं ख्रिसमस साजरीकरण काय आहे? 4 लोकांना सुवार्ता सांगा, Yes. मदत करा कुणाला तरी. ज्याला खायला प्यायला नाही, अन्न नाही, त्याला तुम्ही बिंदास पुरवा. Yes. तुम्हाला देवबाप खूप मोठी बरकत देईल. Amen. Amen. काहीच तुम्हाला कमी नसेल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मग मला जेव्हा त्रास व्हायला लागला ह्या गोष्टींचा, मला कोण बोलत नव्हतं, मला सगळे तिथं एकदम सोडल्यागत वागत होते, पण खरे विश्वासणारे ते नाहीये की कुणाला तरी वायलं केलं पाहिजे. मग जगामध्ये जे चाललंय ते चर्चमध्ये चाललंय. तुम्ही इथं कशासाठी आलात? कशासाठी? वचनांसाठी, देवासाठी, परमेश्वरासाठी. हालेलुया. इथं तुम्ही मला ऐकायला आलात का? नाही. मग मी कोण आहे तुम्हाला दाखवून देणारा की तुम्ही कुठल्या लायकीचे नाहीये? माझ्याकडे त्या अथॉरिटी नाहीये. प्रेज द लॉर्ड. मी Hallelujah. इथून तुम्हाला फक्त आणि फक्त येशूलाच दाखवणार. Yes. भले तुमच्या चुका मला माहितीये, तुम्ही काय करता ते मला माहितीये, पण मी इथून दाखवणार नाही तुम्ही काय पाप केलं, तुम्ही काय. परमेश्वर म्हणतो ते अथॉरिटी तुला नाहीये. तू वचन सांग, त्या वचनांद्वारे मी प्रत्येकाला बोलेल आणि त्या पापातून त्यांना मी बाहेर काढेल. Hallelujah. परमेश्वर आपल्याला पापातून Yes. बाहेर काढण्यासाठी आलेला आहे. Yes. मग मी घरी एक रविवार होता, मला खूप त्रास झाला. मी रस्त्यामधूनच मी माझ्या बायकोचे माझे वाद सुरू झाला. मी तुला म्हंटल होतं नको जायला, त्यांनी असं असं केलं, चिडचिड. परमेश्वर तो आहे का? आनंद घ्यायला आलात नाही इथे. ही कुठली जागा आहे? आनंदाची जागा आहे. Yes. तुम्ही इतरांना आनंद द्या. Yes. जो दुःखामध्ये आलेला आहे, जो कष्टामध्ये आलेला आहे, जो क्लेशामध्ये आलेला आहे, त्यांचे दुःख, क्लेश, कष्ट येशूच्या नावाने काढून टाका, ना की त्यांच्यावरती ओझं लादा. पण आजकाल लोक काय करत आहे? अजून ओझं लादत आहेत, अजून ओझं लादत आहेत. देव काय म्हणतो? अरे ते माझ्याकडे कशासाठी आलेले? त्यांचं जड जू माझ्याकडे देण्यासाठी आलेले आणि माझ्याकडचं हलकं जू ते घेण्यासाठी आलेले. मग तुझी सेवा ती काय उपयोगाची की जे जड घेऊन आले होते अजून त्यांच्यावर तू जड लादलं, Hallelujah. अजून त्यांना ओझ्यामध्ये दाबलं. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. मग मी त्या रात्री परमेश्वराकडे जाऊन रडलो. म्हणलं प्रभू, माझ्या संग कोण बोलत नाही, मला कोण विचारत नाही तिथं कुठल्या गोष्टी. प्रेज द लॉर्ड. माझा तिथं कुठल्या गोष्टींमध्ये आदर नाही. वेगळ्या नजरेने माझ्याकडे बघतात, वेगळ्या नजरेने, जसं काय मी लय मोठा गुन्हा केलेला आहे. पास्टरांना काहीतरी विचारलं, हा मोठा गुन्हा झालेला आहे माझ्याकडनं. परमेश्वराने दाविदाकडनं जे घाणकाम झालं होतं ना, समजते तुम्हाला? Yes. दाविदाने जे घाणकाम केलं होतं ना, त्या नजरेने पण परमेश्वराने त्याच्याकडे बघितलं नाही. त्याच्यापेक्षा पण वाईट नजरेने लोक माझ्याकडे बघत होते. Hallelujah. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये माझ्याबद्दल राग. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण माझी इच्छा, माझी अपेक्षा काय आपल्या मंडळीमधनं, ज्याच्याकडनं चुकलंय ना त्याला सोडू नका, त्याला धरा आणि जास्त त्याला देवामध्ये चालवा. Yes. तुम्ही नाही चुकले ब्रदर, तुम्ही नाही चुकले सिस्टर. हालेलुया. तुम्ही खूप चांगलं काम करतात. हालेलुया. तुम्ही खूप सुंदर बोलतात, तुम्ही खूप सुंदर गाता, तुम्ही खूप सुंदर वचन सांगता. हालेलुया. तुम्ही खूप Hallelujah. मोठी सेवा करणार आहेत. Yes. काय होणार आहे ह्या गोष्टी बोलले तर? हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मी जर इथून सेवा करते तर माझ्यावर आणि माझ्या मुलांवर शिक्का मारलाय का? मी माझ्या नंतर माझी मुलं सेवा करणार? हालेलुया. Yes. नाही. हालेलुया. एली होता, एलीची मुलं नव्हते. हालेलुया. एली ऐकायचं बंद झालं आता परमेश्वराचं, म्हणून परमेश्वर शमूएला संग बोलत होता. त्याच पद्धतीने परमेश्वर माझ्याशी बोलला की त्यांच्याकडनं काय चुकते त्यांना दाखवून दे. आणि मी जेव्हा त्यांना दाखवायला गेलो तर अख्ख्या मंडळीची नजर माझ्याबद्दलची बदलली. माझे सख्खे
माहितच तुम्हाला, माझे सख्खे लोक पण मला दूर केलं. माझ्याबद्दल काहीतरी लोकांना वाईट वाईट बोलले. काय बोलले तुम्हाला सांगू, वाईट काय बोलले? आता समजा, आता पवारताईंना माझा स्वभाव माहित नाही, हा, आणि पवारताई माझ्या घरातले आहेत. एकदम म्हणजे समजा माझ्या घरातल्या म्हणजे मला लय जवळनं वाटतात पवारताई, शिवानी, नितीन भाऊ, आणि जे लोक मंडळी जे आहे ते मला नाही ओळखते जास्त. तर ह्यांना दुसऱ्यांनी सांगितले की ह्याच्याबद्दल खोटी अफवा पसरावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्याबद्दल खोट्या अफवा पसरल्या. मी नाही हल्लो, मी नाही वायबल झालो. प्रेज द लॉर्ड. मी वायबल नाही झालो. सुरेश प्रेमाने काय म्हणतात माहितीये, लोकांना पूर्ण अधिकार आहे तुम्हाला नावं ठेवण्याचा, मला पूर्ण अधिकार आहे ते न ऐकण्याचा. हालेलुया. समजते तुम्हाला? Yes. मला अधिकार आहे, माझ्या तोंडावर कोण शिवी देतय ना, मला अधिकार आहे न ऐकण्याचा, त्याला अधिकार आहे बोलण्याचा, पण त्या पापामध्ये ते पडत आहे. मला खूप लोक बोलले, हा असं करतो, ते तसं करतो, लोकांकडनं पैसे घेतो. अहो, आजपर्यंत मी जिथं राहिलोय ना, तुमच्यातलं एक व्यक्ती कुणीही जाऊन तिथे विचारपूस करा की शंकरने इथं कुणाला पैशाबद्दल फसवलं का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजूनही माझ्यावर तो डाग लागलेला नाही कुणाला मी पैशाबद्दल फसवले, कुणाकडनं 1 रुपया घेतला आणि मी पुन्हा त्यांना रिटर्न केलेला नाही. पण माझ्याबद्दल खोट्या अफवा पसरल्या. का पसरवल्या? कारण माझ्यातली पवित्र आत्मा त्यांच्या दुष्ट आत्म्याला काय होत होतं? खटकत होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग नंतर एलीला समजलं ह्याला कोण बोलते, शमूएल बरोबर परमेश्वर बोलले. मग तिसऱ्यांदा आवाज दिल्यावर तू काय म्हणशील? होय परमेश्वर बोल, मी ऐकते. बोलला का नाही एली? येस. ह्याचा अर्थ काय केला एलीनी? असं केलं का की कसं काय परमेश्वर तुझ्या संग बोलू शकतो? मी इतकं वर्ष झालं सेवा करते, मी इतकं वर्ष झालं काम करते, लगेच उठून क्रोधिष्ट झाला का एली? नाही झाला. एलीला माहित होतं परमेश्वर त्याच्या भक्तांबरोबर बोलतो, येस. परमेश्वर त्याच्या विश्वासणाऱ्यांबरोबर बोलतो. येस. हालेलुया. हालेलुया. जर आपल्या मंडळीमध्ये जर देव कधी कुणाला बोलला तर बिंदास मंडळीमध्ये उभा राहून तुम्ही सांगा की मंडळीबद्दल देव मला असं असं बोललाय. हालेलुया. आपण सगळे मिळून त्याच्यासाठी विनंती करू, त्याच्यासाठी प्रार्थना करू. मग मी देवाला बोललो, प्रभू म्हणतो, एक वचन आहे. प्रभू काय म्हणतो बायबलमध्ये? माझं वचन आहे, तुझे सख्खे नातेवाईक, विशेष तुझी जन्मदाती आई तुला सोडून देईल, येस. पण मी कधी तुला सोडणार नाही आणि त्यागणार नाही. हालेलुया. आणि मी डिप्रेशन मध्ये, फुल डिप्रेशन मध्ये पूर्ण 2 वर्ष मी कुठं चर्चला नाही. माझ्या कुटुंबाला माहिती आहे, पवारताईंना पण हा विषय माहिती असावा. Yes. मी 2 वर्ष कुठं चर्चला नव्हतो, कुणाच्या संगतीला नव्हतो, कुठं जाऊन प्रार्थना करत नव्हतो. पण मी आणि माझं कुटुंब रोज 3 टाइम घरामध्ये आमच्या उपस्थितीमध्ये देवाच्या जायचो आणि देवाला धन्यवाद द्यायचो. आणि मी बायबल उघडायचो आणि माझ्या कुटुंबाला मी स्वार्थ सांगायचो, वचन सांगायचो. परमेश्वराने बघितलं, मी परमेश्वराला म्हटलं, प्रभूजी मला लोकांनी सोडले, आता बास, मी पण आता तुला सोडून देणार. पण देव मला म्हणतो, तुम्हाला मी खरं सांगतो, लोक सोडतील पण लोकांमुळे देवाला कधी सोडू नका. हालेलुया. देवाचा हात, लोक तुम्हाला तुच्छ लेखतील, लोक तुमचा अपमान करतील, कारण परमेश्वर काय म्हणतो, माझं बघणं मनुष्यासारखं नाही. हालेलुया. मी बाहेरचं रूप नाही, मी आतलं हृदय ओळखतो. येस. प्रेज द लॉर्ड. मी आतलं हृदय, परमेश्वर जर तुम्हाला कुणाला ओळखत असेल ना, बाहेरून नाही ओळखत, आपल्याला आतमधून ओळखतो. येस. आतमधून ओळखतो परमेश्वर प्रत्येकाला. तर त्या गोष्टी माझ्या संग घडल्या. त्याच्यानंतर मी देवाला प्रार्थना केली. प्रभू मला म्हटला, एक दिवस येईल ज्या लोकांच्या कानावर तुझ्या खोटा अफवा गेलेल्या आहेत, त्या प्रत्येकाच्या कानावरती माझा आवाज जाईल की तू कोण आहेस, तू सिद्ध व्हायला जाऊ नको. एक दिवस येईल की मी तुला सगळ्यांमध्ये सिद्ध करेल. येस. हालेलुया. 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 मी नाही सिद्ध झालो, मी नाही कुणाला जाऊन बोललो. मी नितीन भाऊंच्या जरी घरी गेलतो, विचारा तुम्ही त्यांना पण, नितीन भाऊ आणि त्यांचा पण, मी तुम्हाला बोललो तुम्ही तिथं कधी जाऊ नका, तुम्ही
नाही बोललो, मला अथॉरिटी नाहीये तुम्हाला बोलण्याची. मी त्यांच्या घरी जरी प्रार्थनेला गेलो ना, मी त्यांना म्हणलो नाही नितीन भाऊ तिथं का जातो तू, मला अथॉरिटी नाहीये ती. मला देवानी काम काय दिलेले, त्यांच्या घरी जाऊन सुवार्ता सांगणार. Yes. मी Hallelujah. सुवार्ताच सांगणार, मी दुसरं नाही सांगणार. Yes. पण त्यांना वेगळंच सांगण्यात आलं. त्यांना काय सांगण्यात आलं, हालेलुया, तिथपर्यंत येण्यासाठी शंकरला थांबवा. त्यांनी बिचाऱ्यांनी उत्तर काय दिलं, तो माझा भाऊ जास्त, नंतर न बाकीचं काय असू द्या, मी त्याला घरी यायला अडवणार नाही. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मी चर्चला येते ना, त्यांनी बोलला मला, मी कधी बोललो का, त्यांनी मला नाही बोलला चर्चला जाऊ नको. मी कधी बोललो तुम्हाला कुटुंबाला चर्चला जाऊ नका, तुम्ही बिनधास्त जिथं जायचं तुम्ही तिथं जा. जरी तुम्ही, मी मामीला पण म्हणलं, जरी तुम्ही मला बोलले आजपासून आमच्या घरी येऊ नका, तर मी कुणाच्या घरी बळजुबरीने जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. जर तुमची सहमती असेल तर मी तुमच्या इथे येईल आणि मी प्रार्थना करून जाईल. मला अथॉरिटी नाही कोणाची निंदा करण्याची, कुणाला दोष लावण्याची, कुणाला दोषी ठरवण्याची. देवानी मला जे काम चांगलं दिलेलं आहे मी चांगलं काम करणार. हालेलुया. म्हणून आज आपल्यामध्ये परमेश्वर चांगल्या पद्धतीने फ्रूट निर्माण करत आहे. Yes. जर आपण लावलंय लिंबाचं झाड आणि त्या लिंबाच्या झाडाला बघतोय कधी ऍपल येईल का, ऍपल नाही. येईल का, सफरचंद येईल नाही येणार. जर तू लिंबाचं लावलं तर त्याला लिंबू येतील, पण जर तू सफरचंदचं लावले तर त्याला सफरचंदच येतील. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर अद्भुत आत्म्याद्वारे इथून पुढे मंडळीतून काम करून घेईल. Yes. फक्त कुणी कुणाला कमी लिखू नका, कुणाला कमी समजू नका. आपण सगळे परमेश्वराच्या नजरेमध्ये कोण आहेत, सामान्य. Hallelujah. कोण आपल्यामध्ये कमी नाही, कोण आपल्यामध्ये जास्त नाही. हालेलुया. मी खरं Hallelujah. सांगतो, जर आपल्या मंडळीमध्ये आपण कुणाला कमी समजतोय तर आपल्या समोर देव त्याला उंच करत. Yes. त्या मंडळीमध्ये मला खूप लोकांनी कमी समजलं, माझा अपमान केला, मला तुच्छ लेखलं, माझ्याबद्दल खोट्या अफवा पसरवल्या. आज परमेश्वर मला इथं सेवक म्हणून उभा केलेले. Yes. Hallelujah. जर मी वाईट असतो, जर मी वाईट काम करत असतो, जर मी लोकांबरोबर वादविवाद घालत असतो, विनाकारण जर मी कोणासंग वादविवाद केले असते, तर देव मला बोलतो मी तुझ्याकडनं कधीच काम करून घेतलं नसतं. एकाला बी सुवार्थ सांगताय ना, एकाला, बाजूच्याला म्हणा एकाला, हजार नको म्हणा, हजार नको, एकाला जरी तुम्ही स्वार्थ सांगताय ना, तर तुम्ही समजून घ्या स्वर्गातनं मला पवित्र आत्मा मिळालाय आणि ते काम करण्यासाठी मी आता सक्षम झालेलो आहे. Yes. हालेलुया. फक्त कधी हृदयामध्ये मीपणा आणि घमंड येऊ देऊ नका. तुमच्याद्वारे अद्भुत चमत्कार होतील, कदाचित तुमच्याद्वारे मेलेले उठतील, Amen. आंधळ्यांना दृष्टी परमेश्वर देईल, Amen. Amen. बाहेरला ऐकणारे काम देईल. Yes. हालेलुया. आजारांना परमेश्वर बरं करेल. Yes. त्यावेळेस कधी घमंड मानू नका, घमंड करू नका. मीच लय मोठा सेवक आहे, नाही, माझ्यापेक्षा मोठा सेवक येशू आहे. हालेलुया. माझा प्रभूंचा प्रभू तो आहे. हालेलुया. त्याच्या रक्ताद्वारे मी हे काम करण्यासाठी सक्षम झालेलो आहे. Hallelujah. त्याच्या रक्ताद्वारे मी परफेक्ट झालेलो आहे. Yes. त्याच्यानंतर मला लोक म्हटले की नका असं करू, तुम्ही लोकांना जाऊन भेटा, तुम्ही लोकांना जाऊन सांगा, लोकांना जाऊन तुम्ही बोलाल तर लोकांना कळेल की तुम्ही कसे आहेत, काय आहेत. मी म्हणलं नाही, ज्याच्याबरोबर जिवंत देव आहे त्याला दाखवण्याची गरज नाही की मी कसा आहे. Hallelujah. विनाकारणचं ढोल वाजवणारा मी व्यक्ती नाहीये. हालेलुया. जर मी आराधना करते, जर मी परमेश्वराची प्रार्थना करते, तर परमेश्वर माझ्या बाजूने बोलल, Yes. Hallelujah. माझ्या बाजूने उभा राहील. Hallelujah. हालेलुया. जर परमेश्वर दाविदाच्या बाजूने बोलला, त्याचा वडील त्याला ओळखलं नाही, समजत तुम्हाला? Yes. Yes. दाविदाच्या वडिलांनी दाविदाला ओळखलं नाही, तर मी का अपेक्षा करू लोकांकडनं कोण मला ओळखलं मी कसा आहे. मला परमेश्वर ओळखतो की तुम्ही कसे आहेत. Yes. तुमच्या घरचे तुम्हाला म्हणले असतील तुम्ही असे आहेत, तुम्ही तसे आहेत, ते तुम्हाला ओळखलं नाही, त्यांनी फसले ते, पण देव कधी फसणार नाही. Hallelujah. परमेश्वर महान आहे. Yes. बाजूच्याला म्हणा परमेश्वर महान आहे, परमेश्वर महान आहे. म्हणा परमेश्वर महान आहे. परमेश्वर महान आहे. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. मला देव त्या काळामध्ये बोलला,
मला देव काय म्हणतो माहिती तुम्हाला सांगू? मी दाविदाकडे बघितलं. दाविदाकडे बघितल्यानंतर न शमूएल जो होता, जो कुप्पी घेऊन गेला होता तेलाची, त्याच्यावर अभिषेक करण्यासाठी, जेव्हा अभिषेक त्याच्यावर व्हायचा होता त्यावेळेस शमूएल काय म्हणतो, हा एवढीसा छोटा मुलगा परमेश्वराचं काम करणार. एक वेळेस परमेश्वराचा सेवक फसतो, पण परमेश्वर कधी फसत नाही. परमेश्वराचं काम त्याच्या वेळेनुसार पूर्ण करून घेतो. त्याचं काम कधी चुकणार नाही. हालेलुया. एक वेळ आहे खुर्चीवर बसून तुम्हाला ऐकायला लागणार, एक वेळ आहे तुम्हाला उभं राहून वचन सांगायला बी लागणार. हालेलुया. एक वेळ आहे तुम्ही खड्ड्यामध्ये होते, एक वेळ येणार आहे परमेश्वर तुमचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेणार आहे. एक वेळ होता लोकांनी तुम्हाला सोडून दिलं होतं, एक वेळ येईल तेच लोक तुमच्याकडे येऊन देवाच्या नावाने म्हणतील आमच्यासाठी प्रार्थना करा. आमेन. प्रेज द लॉर्ड. एक वेळ होता आपण रडत होतो, आज वेळ आहे आनंद करण्याची. प्रेज द लॉर्ड. एक वेळ होता माझ्या विरोधामध्ये लोक बोलत होते, पण आता ती वेळ येत आहे इथून पुढे मला लोक येशूच्या नावाने ओळखतील. हालेलुया. इथून पुढे म्हणतील हा येशूचा सेवक आहे, हा येशूचा दास आहे, ह्याच्याद्वारे अद्भुत काम होतात. हालेलुया. तुमची ओळख तुमच्याद्वारे नाही, तुमची ओळख येशूद्वारे देव निर्माण करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त कधी मी आणि घमंड येऊ देऊ नका, कारण तो खूप वाईट आहे. ते खूप वाईट आहे. पवारताईंना वाईट वाटलं असेल की मी पटकरणं सुरू केलं. नाही, मी आधीच घोषणा केली की मी बरोबर 3 वाजता सेवा सुरू करण्यासाठी उभा राहणार. मी जरी नाही ना इथं आलो, माझी वाट बघू नका. इथं माझ्यापेक्षा जास्त महत्व देवाला द्या, जास्त देवाला उंच करा. हालेलुया. तुम्ही आणि मी एकमेकांचा आदर करतोय ना, तर आपण एकमेकांचा आदर नाही करत, आपण देवाचा आदर करतोय. कारण परमेश्वर जेव्हा पौलुसला काय म्हणतो, परमेश्वर काय म्हणतो पौलुसला, तू मला का छळतो, बोलतो का नाही? ऐकलंय कोणी, वाचलंय कोणी, हे ऐकलंय कोणी? काय म्हणतो येशू, काय म्हणतो पौलुसला, तू मला का छळतो? काय म्हणतो, तू मला का छळतोस? का छळतो? पौलुस येशूला छळत होता का? कोणाला छळत होता? त्याच्या विश्वासणाऱ्यांना. पण येशू काय म्हणत आहे, तू मला का छळतो? म्हणजे समजा आपण जर विश्वासणाऱ्यांना छळते, आपण कोणाला छळते? येशूला. पण जर आपण विश्वासणाऱ्यांचा आदर करते, तर आपण कोणाचा आदर करते? परमेश्वराचा. हालेलुया. आपण आदर एकमेकांचा नाही, आपण आदर त्या देवाचा करते ज्याने आपल्याला मृत्यूच्या दारातून वाचवलं, ज्याने आपल्याला अंधाराच्या दारातून बाहेर आणलं, ज्याने आपल्यावरचे मृत्यू काढून टाकले. त्या परमेश्वराचा आदर आपण एकमेकांचा आदर करून करते. हालेलुया. खरी धार्मिकता काय आहे? प्रेज द लॉर्ड. खरी धार्मिकता ती आहे की मी स्वतःसाठी कमी, पण मी इतरांसाठी जास्त प्रार्थना करल. खरी धार्मिकता ती आहे, मी माझ्या स्वतःचा आदर करून घेणार नाही, मी इतरांचा आदर जास्त करल. आज लोकांना काय पाहिजे म्हणा, आदर. नाही ना आदर मिळाला ते चिडतात, लगेच राग येतो, आम्हाला आदर नाही मिळाला. मी म्हणतो तुम्ही कुठल्या आदराची गोष्ट करता? ज्या येशूनी लाजरसला मरून किती दिवस झालत? फक्त 10 मिनिटं द्या मला. लाजरसला मरून किती दिवस झालत? 3 दिवस. बरोबर. बाजूच्याला म्हणा 3 दिवस. त्यांना म्हणा तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला माहित आहे का? 3 दिवस. 3 दिवस. हा, लाजरला मरून 3 दिवस झालं. 3 दिवस देव येशू 3 दिवसांनी का आला? मला ऐकताय तुम्ही सगळे? येशू 3 दिवसांनी का आला? कारण 3ऱ्या दिवशीपासून बॉडीमध्ये गळायला सुरुवात होती. बॉडी वास तयार होतो तिथं. घाण म्हणा, घाण. बॉडीतून वास सुटतो आणि शरीर काय होतं, गळायला सुरुवात होतं. म्हणजे पूर्ण डेड आहे हा. आता ह्याच्यामध्ये काहीच अपेक्षाच नाही आता हा जिवंत होईल म्हणून. होती का अपेक्षा? म्हणून येशू काय करतो, मेल्यानंतर 3 दिवसानंतर 4थ्या दिवशी जातो आणि जाऊन तिथं उभा राहतो. काय म्हणतो, लाजरस बाहेर. लाजरस काय करतो, ऐकतो आणि
बाहेर येतो. म्हणजे लाजरस मेला होता पण जिवंत झाला. तुम्ही आणि आपण सगळी मंडळी मेले होतो. येशूच्या नावाने जीवन आपण आता पावलेलो आहे. Yes. इथून पुढे आता आपण मरणार नाही. Yes. हालेलुया. Hallelujah. मरण आहे पण आपल्यासाठी नाहीये, विश्वासणाऱ्यांसाठी सार्वकालिक युगानुयुग जीवन आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. येशू प्रभू म्हणतो मी मेलेल्या लाजरसला जिवंत केलं. त्यांनी बघितलं, चौथ्या दिवशी मी लाजरसला बोलवलं, लाजरस उठून आला. त्या लोकांनी माझा आदर केला नाही. तू कुठल्या लोकांबद्दल आदर निर्माण करतो, कुठल्या लोकांबद्दल अपेक्षा बाळगतो? त्या लोकांबद्दल अपेक्षा बाळगतो ज्यांनी मला सोडलं. हालेलुया. मी प्रभूला म्हणलं खरंच आहे प्रभू, मी कोण आहे? अजून तर माझ्या हातनी काही चमत्कार झाले नाही. मी कोण आहे की मी अपेक्षा बाळगल की माझा हा आदर करल? नाही. तो म्हणतो तुझा आदर खरा स्वर्गामध्ये असावा. यस. हालेलुया. खरा आदर तुझा कुठं पाहिजे? स्वर्गामध्ये पाहिजे. इथला आदर काय उपयोगाचा? आज कदाचित आज तुम्ही माझा आदर कराल, मी तुमचा आदर करेल, पण एक दिवस येईल कोणतरी भस्करने येईल आणि तुमच्याबद्दल मला काहीतरी बोलल, माझ्याबद्दल तुम्हाला काहीतरी बोलल आणि तो आदर आपल्यातला कमी होईल. म्हणून म्हणतो की परफेक्ट कोण नाहीये. ना मोशे होता, ना दावीद होता, ना पत्रस होता, ना शौल होता, ना कोणच आहे. पण जेव्हा त्यांना येशू मिळाला ते परफेक्ट झाले. आज तुम्हाला आणि मला जर येशू मिळालाय तर इथून पुढे आपण परफेक्ट होणार. यस. आमेन. आमेन. सगळ्या गोष्टींमध्ये परफेक्ट होणार. आमेन. आमेन. आपल्याला इतरांनी येऊन सांगणार नाही बनणार. मी जाऊन माझ्या येशूची सुवार्ता मी सांगणार. Yes. हालेलुया. माझ्यातून ख्रिस्त दिसल, माझ्यातून येशू दिसल, माझ्यातून नवं जीवन दिसल, माझ्या मुखातून शब्द येतील. हालेलुया. ओ पूर्वी तुमचे लोक पहिले तुम्हाला कोणी ऐकत नसेल, तुमचा आवाज कर्कश असेल, तुमच्या मुखातले शब्द वाईट असतील, तुम्हाला बघून लोक लपत असतील. हालेलुया. पण इथून पुढे माझी प्रार्थना ह्या 2026 मध्ये तुम्हाला लोक शोधतील. आमेन. 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 आणि ते म्हणतील तुमच्या मुखातून आमच्यासाठी काहीतरी बोला. जेव्हा तुम्ही बोलणार आम्हाला शांती मिळणार. हालेलुया. तुम्हाला माहिती विश्वासणारा त्याच्या मुखातून परमेश्वर शांतीचे शब्द बाहेर आणतो. यस. दावीद कोण होता? दावीद अभिषेकाच्या आधी गुरे राखणारा. बरोबर. आणि काय करायचा? देवाची आराधना. एक्झॅक्टली राईट. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आराधना. फक्त 5 मिनिटं काय करायचा दावीद? परमेश्वराची आराधना. म्हणा आराधना. बाजूच्याला म्हणा दावीद आराधना करायचा. दावीद आराधना करायचा. हा, दावीद आराधना करायचा. कुणाला कळलं दावीद आराधना करतो? कुणाला कळलं? जो त्या काळातला शौल राजा होता, त्याला दुष्ट आत्मा येऊन काय करायचा? त्रास द्यायचा का नाही त्रास? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस. दुष्ट आत्मा येऊन काय करायचा? त्याला त्रास द्यायचा. मग दावीद तिथं जाऊन काय करायचा? आराधना करायचा. मग शाऊलला काय व्हायचं? त्याने आराधना केल्यावर त्याला शांती मिळायची. हालेलुया. मिळायची का नाही? मग शाऊल काय करायचा? आरामशीर झोपायचा. दुष्ट आत्मा त्याच्यापासून दूर जायचा. तुम्हाला मी सांगू, इथून पुढं तुमचा आवाज ज्या कानावर जाईल त्या शरीराला देव शांतीने भरणार. आमेन. आमेन. हालेलुया. त्या शरीराला परमेश्वर आत्म्याने भरणार. त्यांच्या घरामध्ये शांती असणार, त्याच्या कुटुंबामध्ये शांती असणार, त्यांचं पूर्ण कुटुंब उल्हास पावणार. हालेलुया. तुमच्या मुखातल्या शब्दांनी परमेश्वर अद्भुत काम करणार. आमेन. आमेन. हालेलुया. हो, कदाचित तुमच्या मुखातल्या शब्दांनी मेलेल्यांना जीवन मिळणार. आमेन. गमावलेले विश्वासणारे पुन्हा देव उभं करणार. यस. आमेन. हालेलुया. परमेश्वर इतकं तुम्हाला ज्ञानाने भरणार की तुमचा उपयोग मोठ्या प्रमाणात, माझ्यापेक्षाही मोठा उपयोग देव तुमचा करू.